निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुदेव, समोर तर मोठा जलप्रवाह दिसतो आहे। आपल्याला पुढे जायचं असेल तर कसं जायचं? चरपटीसाठी जे स्थान आहे ते अजून खूप पुढे आहे। गुरुदेव, मग आपल्याला आकाश मार्गे जावं लागेल। नाही, इथपर्यंत चरपटीने मनुष्य धर्माचे सगळे नियम पाळले आहेत आणि आता जेव्हा स्थान ग्रहण करणार तेव्हा सिद्धी आणि शक्तींचा उपयोग कशाला? ती सगळी शक्ती तो कार्यासाठी वापरेल। प्रभू, परंतु आपल्याला पलीकडे जायचे असेल तर इथे काही साधनही दिसत नाही। कोणी मनुष्यही नाही, एखादी नावही नाही। काहीतरी मार्ग सुचेल, विचार करूयात काय करता येईल। किंवा तिकडून कोणी येते आहे का की ज्याच्यामुळे आपण पलीकडे जाऊ शकू? पार्वती, गुरूंकडून शिष्याने कितीही ऐकलं तरी सुद्धा ते कमीच आहे। ज्या अर्थी दत्त महाराज त्या दोघांसोबत आले आहेत त्या अर्थी नक्कीच काहीतरी विशेष कारण असेल। अर्थातच प्रत्येक नाथाने कोणतं स्थान ग्रहण करावं, का करावं, यामागे त्यांचा निश्चित काहीतरी विचार आहे। भविष्यात त्यांच्या दृष्टीला जे दिसतं आहे त्या दृष्टीने त्यांनी सगळ्या नाथांचं कार्यक्षेत्र निश्चित केलं असणार। स्वामी, भविष्यात नाथ संप्रदायाचा खूप मोठ्या प्रमाणात विस्तार होणार आहे। यात तुमचे, दत्तात्रेय यांचे आणि नाथांचे अपार कष्ट आहेत। संसारिक मनुष्याच्या पुढे देखील असाच प्रवाह येतो, जो कसा ओलांडून जायचा हा त्याला प्रश्न पडलेला असतो। अशा वेळी तो काय करतो? दुःखी, निराश होतो, हारून जातो किंवा तो परमेश्वराला हाक मारतो, गुरु सद्गुरूंना हाक मारतो। चरपटी, मला वाटलं तू तुझ्या गुरूंना किंवा मला सांगशील की मनुष्याला जसे भवसागरातून पार घेऊन जातात तसे मलाही या प्रवाहाच्या पार घेऊन जा। प्रभू, क्षमा असावी, माझ्या ध्यानात आलं नाही। मला असं वाटलं की आपण ज्या अर्थी प्रतीक्षा करायला सांगत आहात त्या अर्थी आपलं काही नियोजन असेल। पाहिलंच चरपटी, श्री दत्त प्रभूंनी आपल्याला किती छोट्या प्रसंगातून खूप मोठा अर्थ सांगितला आहे। तू अशा निर्मनुष्य, निर्जन अशा वस्तीत राहायला जरी गेलास तरीही सगळ्यांना भवसागर तुला पार करून द्यायचा आहे। होय प्रभू। गोरक्ष, सगळ्यांना ह्या प्रवाहाच्या पलीकडे घेऊन चल। जशी आज्ञा प्रभू। भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुम तो
धुमतो एक नाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो 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 अलख निरंजन नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात अद्भुत चैतन्य रूप विहरती चराचरात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एक नाद व्यापुनी त्रिभुवन मी त्या जोडप्यांना सांगितलं होतं की माघारी जा, परंतु त्यांनी ऐकलं नाही आणि याच घरात ते गेलेले आहेत. हे घर म्हणजे मृत्यूचा दार आहे. देवा, एक विचारू का? तुम्ही दोघं तुमच्या नातेवाईकांना शोधता आहात ना? देवा, पण तुम्हासनी कसं ठाव? ते महत्वाचं नाहीये. त्या नातेवाईकांचं काय झालं ते महत्वाचं आहे. आता तुम्ही एवढं सांगितलं तर ते बी सांगा. तेही लवकरच कळेल तुम्हाला. आता ज्यांचा जीव वाचवायचा आहे त्यांना बाहेर काढतो, नाहीतर कुठल्याही क्षणी प्राण जाईल त्यांचा. आदेश आदेश अलख निरंजन निरंजन बाहेर या सगळे, बाहेर या सगळे, बाहेर या, बाहेर या, बाहेर या. गुरुदेव, तुम्ही? नशीब तुमचं, जिवंत आहात तुम्ही. काय बोलताय साधू बुवा? अहो, येणाऱ्या जाणाऱ्यांची एवढी सेवा करतो आम्ही. देवा, तुमचा आवाज ऐकून समजा गाव जमा झालं. तुम्ही दोघं खरं काय आहे ते तुम्ही सांगता का मी सांगू? अहो, खरं काय सांगायचं त्यात? हे वाटसरू आहेत. त्यांना पाणी दिलं, जेवाया दिलं, आसरा दिला, त्या बदल्यात त्यांच्याकडून काय बी घेतलं नाही. पाहिजे तर विचारा त्यांनाच. वय वय, लई चांगलं वागवलं यांनी. अहो देवा, या लोकांचं काय सांगता आम्हासनी? आमची माणसं कुठे आहेत ते सांगा. विचारा त्यांना. अहो, 4 जण निघाली होती आणि 8 दिवसात माघारी पण येणार होती. आता 15 दिवस उलटून गेली तरी माघारी आली नाहीत. हो, वय वय, 4 माणसं आली होती, आमच्याकडे थांबली, जेवली आणि त्याच दिवशी माघारी गेली. हे दोघं खरं काय आहे ते तर सांगणार नाहीत. मी सांगतो. हे दोघं आज रात्री यांना मारून यांच्याकडचं धन लुटणार होते. इथे येणाऱ्या प्रत्येक वाटसरूला यांनी मारून त्यांच्याकडचं धन त्यांनी लुटलेलं आहे. देवा, तुम्ही आलात म्हणून आम्ही वाचलो. जिथे नात आहेत तिथे अकाली मृत्यू येऊ शकत नाही. यमाला सुद्धा माघारी जावं लागतं.
आता या दोघांचं काय करायचं आहे ते तुम्ही सगळ्यांनी ठरवायचं आहे. प्रभू, आपण मी श्री महादेव, पार्वती देवी, मच्छिंद्र, गोरक्ष, जालिंदर आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. हे प्रभू, प्रत्येक नाथ आपापलं स्थान ग्रहण करत आहेत. स्वाभाविकपणे आपण जे मला स्थान दिलं आहे तिथे मी माझं कार्य सुरू केलं होतं, परंतु ह्यानंतर नव्याने कार्य सुरू करेन. नाथ संप्रदायासाठी अनेक देव, देवी, देवता, अगदी वेताळ, भूत, पिशाच सुद्धा अनुकूल आहेत. सगळ्यांचे आवाहन कर आणि कार्य सुरू कर, म्हणजे कार्यात गती येईल आणि तुला अल्पावधीत अनेक भक्तांचे कार्य करता येईल. प्रभू, आपण भेटून मला आधार वाटेल असं बोललात, हे माझ्या कायम ध्यानात राहील. चौरंगी, तुझे भक्त तुझी प्रतीक्षा करता आहेत. आता थांबू नकोस. होय गुरुदेव, आज्ञा असावी. आशीर्वाद आहेत. अरे चौरंगीनाथ आलेत, चौरंगीनाथ आलेत गावात. अरे कृष्णा, अरे श्याम्या. भस्मांकित शिवस्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण. सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन हो. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन हो. अलख निरंजन, अलख देवा, लय दिवसांनी गावात आला. पायावर पाणी होत दे. आओ घ्या. नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात. नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात. अद्भुत चैतन्य रूप निहरती चराचरात. दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन हो. अरे देवा, कुठं होता तुम्ही? आम्ही किती वाट बघितली.
आम्हासनी वाटलं की आमचा देव आम्हाला सोडून गेला. मी तुम्हाला कसं सोडून जाईल? मी तुम्हाला इथे दिसत नसलो तरी मी इथेच होतो. सगळ्यांवर माझं लक्ष होतं. नाना, तुम्ही धड जेवत नव्हता, त्यामुळे प्रकृती बिघडली. हाव देवा, आम्ही कितीदा सांगितलं तरी ऐकत नव्हतं. तेव्हा अंगाचा अगदी शब्द तुकणं निघून गेलं बघा. आता मी आलो आहे ना, तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. देवा, आता तुम्हीच सांगा, पहिलं काय करायचं? मी इथे नव्हतो तेव्हा भंडारा नियमित का होत नव्हता? सगळे एकत्र येऊन आरती का करत नव्हते? हे बघा, जसं आपण रोज अन्न घेतो, पाणी पितो, त्याने आपलं शरीर चांगलं राहतं, तसंच भगवंताचं नियमित नाव घेतल्याने आत्मा सुखावतो आणि आपण परमेश्वराच्या अधिक जवळ जातो. देवा, तुम्ही इथं नव्हता तरी एकाचं तोंड इकडं आणि एकाचं तोंड तिकडं होतं. आता तुम्ही सगळे गुरुबंधू आणि गुरु भगिनी आहात. एकमेकांविषयी आस्था, प्रेम, ममत्व हे असलंच पाहिजे. उद्या पुन्हा नव्याने भंडारा करू. आदेश, आदेश, अलख, निरंजन, निरंजन, निरंजन.